आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधानाचा विजय असो, संविधानाचा विजय असो। आमच्या तरुण मायनॉरिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार अनिस पटेल साहेब सगळे इथं उपस्थित आहेत। यांच्या साक्षीने फुले भीमोत्सवाचा हा दुसरा प्रोग्राम आपण भटकलगेट येथे वाचन करून आपण साजरा करण्याचा ठरवलं आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे शहर जिल्हा अध्यक्ष युसुफभाई आहेत। आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे खासदार कल्याण काळे साहेब आहेत। परंतु आता देशाला संविधानाची गरज आहे, त्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की आपण संविधानाचे जे आपले आता उद्देशिका वाचली ते आपण शहरामध्ये 10,000 प्रति या लाखो जनतेमध्ये आपण याच्यासाठी वाटणार आहोत किंवा याच्यासाठी त्यांच्या हातामध्ये देणार आहोत की देशाला आता आपल्या पक्षाला सुद्धा संविधानाशिवाय पर्याय नाही। भारताचे संविधान आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता यांचे आश्वासन देणारी बंधुत्व प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधानाचा विजय असो, संविधानाचा विजय असो, संविधानाचा विजय असो। महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपण दरवर्षी फुले भीमोत्सव हा उत्साह साजरा करतो आणि त्याच माध्यमातून आज संविधानाचा वाचनाचा कार्यक्रम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा जो आता सध्या होत आहे याच ठिकाणी प्रियांबर आपल्या पाठीमागे आहे म्हणून आपण ही जागा निवडली आणि इथं आपण या प्रियांबरचं आपण आज वाचन केलं। आमच्या औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसुफभाई, इब्राहिम पठाण साहेब, इक्बाल सिंग गिल साहेब आणि सगळेच आमचे अनिस भाई, हेमा पाटील ताई, आमच्या रेखाताई आणि सगळे आमच्या तरुण मायनॉरिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार अनिस पटेल साहेब सगळे इथं उपस्थित आहेत। यांच्या साक्षीने फुले भीमोत्सवाचा हा दुसरा प्रोग्राम आपण भटकलगेट येथे वाचन करून आपण साजरा करण्याचा ठरवलं आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे शहर जिल्हा अध्यक्ष युसुफभाई आहेत। आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे खासदार कल्याण काळे साहेब आहेत, परंतु काही कामानिमित्त कल्याण काळे साहेब आले नाहीत आणि उद्याचा 14 एप्रिलचा आमचा असा कार्यक्रम मानस आहे आमच्या फुले भीमोत्सव कमिटीच्या सर्वांच्या वतीने ठरवलेला आहे की क्रांती चौक येथून आता देशाला संविधानाची गरज आहे, त्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की आपण संविधानाचे जे आपले आता उद्देशिका वाचली ते आपण शहरामध्ये 10,000 प्रति या लाखो जनतेमध्ये आपण याच्यासाठी वाटणार आहोत किंवा याच्यासाठी त्यांच्या हातामध्ये देणार आहोत की देशाला आता आपल्या पक्षाला सुद्धा संविधानाशिवाय पर्याय नाही। या माध्यमातून आम्ही हा छोटासा प्रोग्राम आम्ही इथं अध्यक्षाच्या साक्षीने आम्ही इथं घेत आहोत आणि कालच 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती, तर 11 तारखेला आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती शिक्षक जयंती म्हणून साजरी केली आणि शिक्षकांना 30 शिक्षकांना आणि 4 उद्योजकांना आम्ही आपल्या मराठवाड्याचे एज्युकेशन ऑफिसर साबळे साहेब, मराठवाड्याचे बॉस आणि जिल्ह्याचे जे प्रतिनिधी आहेत लाटकरताई त्या सुद्धा आल्या होत्या आणि आपल्या शिक्षक प्रतिनिधी जे आमदार आहेत
विक्रम काळे साहेब योगायोगानं आम्हाला त्या कार्यक्रमाला ते सुद्धा उपलब्ध झाले. आमचे पक्षाचे जे माजी आमदार आहेत MM शेख साहेब ते सुद्धा या कार्यक्रमाला होते. आणि आमच्या फुले महोत्सवाचे अध्यक्ष माजी शिक्षणाधिकारी MK देशमुख साहेब हे आहेत. आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही शिक्षक दिनाच्या पुरस्काराचा आम्ही शिक्षकांचा गौरव केलेला आहे. आजचा दुसरा कार्यक्रम हा संविधान वाचनाचा आहे आणि तिसरा कार्यक्रम आपला 14 तारखेला संध्याकाळी 6 वाजता. सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की आपण पक्षाच्या वतीने फुले महोत्सवाच्या वतीने या आपल्या खारीचा वाटा म्हणून आपण आपल्या पक्षाचं औरंगाबाद शहरामध्ये संभाजीनगर मधून आपण या प्रति कशा लोकांपर्यंत जातील आणि आपला पक्ष संविधानाच्या बाबतीत किती जागृत आहे हे आपण जनतेपर्यंत आपण दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करू. आणि हे सगळे इथं आलेले आहेत. धन्यवाद. खबरें देखनी हो तो औरंगाबाद अपडेट्स। अब होगी हर खबर अपडेट, क्योंकि आप देख रहे हैं औरंगाबाद का नंबर 1 YouTube न्यूज चैनल औरंगाबाद अपडेट्स। औरंगाबाद का अपना YouTube न्यूज चैनल।